आपल्याला वाटतं आपण त्यांना बदलू शकू, पण माणसं स्वतःहून त्यांच्या मनाने ठरवल्याशिवाय बदलत नाहीत. मग आपण आपली शांतता त्यांच्या हातात का द्यायची? अजून एक गोष्ट म्हणजे इतरांसमोर आपण संयमी असतो, समजून घेणारे असतो, पण स्वतःविषयी मात्र खूप कठोर. थोडी चूक झाली की लगेच स्वतःला दोष देतो. मन शांत ठेवायचं असेल तर स्वतःशी बोलण्याची भाषा बदलावी लागते. मी परफेक्ट नाही, पण मी प्रयत्न करतेय एवढं स्वतःला म्हणणं सुद्धा पुरेसं असतं. 6वी गोष्ट आहे डिजिटल उपवास. आजच्या जगात माहितीचा ओघ इतका प्रचंड आहे की त्याच्यामुळे आपलं डोकं बधीर होतं. सतत मोबाईल, सारख्या बातम्या, व्हॉट्सअपवरचे सततचे मेसेज हे सगळं आपल्या मेंदूला सतत कामाला लावतं. त्यामुळे मनसुद्धा डिस्टर्ब राहतं. त्यामुळे कधीतरी डिजिटल उपवास करून बघा. सुरुवातीला दिवसातला 1 तास मोबाईल लांब ठेवा. तेवढा वेळ निसर्गाच्या सान्निध्यात जा, मातीचा वास घ्या किंवा एखाद्या जिवंत माणसाशी गप्पा मारा. जेव्हा आपण तंत्रज्ञानापासून, टेक्नॉलॉजीपासून लांब जातो तेव्हाच आपल्याला कळतं की आपण किती गोष्टी विसरलो होतो. आपल्याला वाटतं आपल्याला सगळ्या जगाची माहिती हवी आहे, पण खरं तर आपल्याला आपल्या स्वतःची ओळख करून घेण्याची जास्त गरज असते. 7वी गोष्ट आहे माइंडफुलनेस. आता हा शब्द ऐकला की आपल्याला ध्यानधारणा, एखादा आश्रम अशा गोष्टी आठवतात. पण घरातल्या छोट्या जबाबदाऱ्या पार पाडताना सुद्धा आपण शांत राहू शकतो. आपण नेहमी पुढचाच विचार करतो. उद्या काय, पुढच्या महिन्यात काय, पुढच्या वर्षी काय, पण आजचा दिवस मात्र दुर्लक्षात जातो. आजचं जे आहे ते पूर्णपणे न जगल्यामुळे मन कायम अस्वस्थ राहतं. कोणतंही काम करताना घाई न करता शांतपणे करणं, ह्या साध्या साध्या गोष्टी मनाला थांबायला शिकवतात. समजा तुम्ही स्वयंपाक करताय तर तो त्रासाचा भाग म्हणून न करता त्या अन्नाकडे, त्या वासाकडे लक्ष देऊन केलं तर तो सुद्धा एक प्रकारचा ध्यानाचा अनुभव होऊ शकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणींना ही सवय असते की हातात एक काम चालू आहे आणि मनात मात्र दुसरेच कुठले तरी विचार चालू असतात. त्यामुळे मन जास्त थकून जातं. घरात असताना कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची इच्छा आणि बाहेर फिरायला गेलो की घराची चिंता. अगदी पोथी वाचताना, जपमाळ करताना सुद्धा मन एकाग्र करणं आपल्याला कठीण जातं. बहिणाबाईंनी म्हटलंच आहे ना, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. पण आपलं प्रत्येक काम जाणीवपूर्वक करणं हीच तर खरी कला आहे. जेव्हा मन एका जागी असतं तेव्हा गोंधळ आपोआप कमी होतो. प्रयत्न करून बघा. सवयीने मन भरकटणारच, त्याला पुन्हा पुन्हा जागेवर आणून हळूहळू सवय लावायची. 8वा पॉईंट आहे, जेव्हा कधी खूप अस्वस्थ वाटेल, असं वाटेल की आता सगळं असह्य होतंय, तेव्हा खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, हे सुद्धा टिकणार नाही. हे वाक्य खूप जादुई आहे.